Well, hello. I want to say something. Um, hmm. कुठून सुरुवात करावं? या सुरुवात करू आपण माझ्या थिंकिंग पासून. या मला वाटत होतं की मी, सूरज, प्रतीक, तुषार आम्ही चौघजण कुठेतरी कनेक्टेड आहोत. आम्ही जरी प्रत्येकाने डिफरंट डिफरंट क्षेत्र वगैरे निवडलेले आहे आपल्या करिअरसाठी, बट मला वाटत होतं का आम्ही चौघजणी कुठेतरी कनेक्टेड राहू लाईफमध्ये. आणि त्यासाठी मी एक ग्रुप बनवला होता, 4 पर्सन. याच्यामध्ये आपण चौघजण आपण सोबत लिंकअप राहू. माझाच आयडिया होता तो ग्रुप बनवण्याचा. आणि मग मी तो ग्रुप बनवला करीब 1 वर्ष अगोदर, 1-1.5 वर्ष अगोदर. तेव्हापासून मग आम्ही टचमध्ये आहोत. थोडा बहुत मेसेज टाकणं, नाही टाकणं, कोणी कॉन्टॅक्टमध्ये असणं नाही नसणं डझंट मॅटर. बट काय आपण या सगळ्यांना कसं मॅनेज करू, कुठेतरी भेटत राहू, कुठेतरी टचमध्ये राहू. कारण मला वाटत होतं की हे मित्र माझ्या लाईफमध्ये बहुत इम्पॉर्टन्स ठरतील आणि बहुत अमेझिंग थिंग्स हॅपन्स विथ देम आणि आय डोंट वॉन्ट लूज हिम. मी माझ्या मित्रांना लूज केला आहे, लॉस्ट केला आहे. आणि मला माहिती आहे मित्रांना जेव्हा सोडून जातो ना तेव्हा आपल्याला काही वाटत नाही. तेव्हा असं वाटते का आय एम जस्ट डुईंग रिअली वेल. बट जेव्हा ते सोडून जाते, मित्र सोडून जातात तुम्हाला, मित्र सोडून नाही, तुम्ही मित्रांना सोडून जाता काही कारणास्तव किंवा जॉब थ्रू वगैरे, तर मग तेव्हा त्यांची व्हॅल्यू कळते. त्यांची व्हॅल्यू असते, त्यांची व्हॅल्यू काय असते, त्यांची किंमत काय असते, तेव्हा आपल्याला कळते. आणि ती किंमत मला कळली आहे. मी नियर अबाउट 3 महिने झालो आहे खापरखेडा नागपूरला राहत आहे. आणि या 3 महिन्यात मी माझ्या मित्रांना कम्प्लिटली विसरलो नाही. म्हणजे मी प्रयत्न करून राहिला याच्यापासून रिगेन होण्याचा. का आता ह्याच्यात डोकं नाही टाकावं, आता आपलं करिअरकडे बघावं. काय आपल्याला नाही का आपलं वाटते का आपण करिअरकडे जावं आणि करिअर अचीव करावं. पण या टार्गेट अचीव करण्यामध्ये नाही का आपण काही काही गोष्टी लॉस्ट करतो आणि काही काही गोष्टी लॉस्ट नाही करायला पाहिजे. तरी काय आहे की लाईफमध्ये आई वडील नेहमी सोबत राहतात, बट मित्र लाईफमध्ये एका वेळेस येतात आणि तुमची लाईफ बिकम कलरफुल बनवतात आणि देन दे विल गो. आणि मग त्यांच्यासोबत काही कॉन्टॅक्ट नसतो आणि जो कॉन्टॅक्ट असतो तो मोबाईल थ्रू असतो. आणि मग मग बहुत कमी चान्सेस बनतात की कुठेतरी भेटून व्हायचं आणि कुठेतरी गॅदर व्हायचं, कुठेतरी काही ना काही करायचं. बहुत कमी चान्सेस असतात. तर मला वाटत होतं की या कमी चान्सेसमध्ये आपण एक चान्स बनवायचा. आपण चौघजण कुठेतरी भेटायचं सोबत, काही ना काहीतरी रात्रभर एक दारू प्यायची, अल्कोहोल प्यायचं आणि सगळेजण सोबत राहू, काही ना काहीतरी विचारू, बोलू त्यांच्या करिअरबद्दल, त्यांच्या लाईफबद्दल. आणि इट विल बी फ्री फॉर अस, कारण सगळेजण चौघजण आपण भेटू आणि काही नवीन थिंग्स, नवीन स्ट्रक्चर आपण उभं करू. आणि असं मला वाटत होतं. त्यामुळे मी प्रतीकला म्हणलं की प्रतीकला नाही, मी ग्रुपवर टाकलं की राव तुमचं वगैरे जमत असेल तर सूरजच्या रूमवर किंवा माझ्या रूमवर आपण एखादी प्रोग्राम बनवू. हे मी म्हणलं होतं करीब मागच्या महिन्यामध्ये, मागच्या नाही करीब 3-4 महिन्या अगोदर, जेव्हा तुषार वगैरे आला होता, प्रतीक वगैरे आला होता इथे वर्धेला. चौपाटीवर आम्ही हे खात होतो तेव्हा म्हणलं होतं का आपण काही ना काहीतरी करू आणि काही ना काही आपण सोबत राहू, तर काही ना काहीतरी करू. तर मग मी म्हणलं का आपण एक अल्कोहोलचा प्रोग्राम काऊन नाही बनवत. तर म्हणे तुषार म्हणे आता माझी एक्झाम होते म्हणे, जुलै महिन्यात वगैरे करू म्हणे. आता जुलै महिना वगैरे तर लागलाय, बहुतेक एंडवर पण आला आहे. आणि मी खूप दिवसापासून प्लॅन ठरवलं होता का आपण सोबत जण काही ना काहीतरी करू. बट इन द एंड काय होते की अशा काही गोष्टी होऊन जातात जे आपण कधी एक्सप्लेन करू शकत नाही. आणि इट डज रिअली ग्रेट लाईक दॅट. तर मी सूरज वगैरे रेडी आहे
सूरज रेडी आहे, प्रतीक रेडी आहे, मी रेडी आहे. तुषार किटे माइट बी आहे, नाही आहे, आय डोंट नो. बट जाऊ दे, तुषार वगैरे नाही आला तरी आपण तिघजण हा मोमेंट एन्जॉय करू. या मोमेंटला एक नवीन धारणा देऊ. याला काहीतरी अमेझिंग बनवण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीने होत असेल त्या पद्धतीने करू. आणि हे एक चांगली गोष्ट आहे, कारण प्रत्येकांना गॅदर करून आपण भविष्याचे वादे करू, कुठे ना कुठे टच राहण्याचा प्रयत्न करू. हे एक चांगली गोष्ट आहे आणि याला नेहमी बरकरार ठेवणं इम्पॉर्टन्स ठरते. तर मधात काय झालं का, मधात कसं आहे, प्रतीक म्हणे की उद्या म्हणे प्लॅन आपण, मी सकाळी येतो म्हणे 11 वाजेपर्यंत नागपूरमध्ये. मग नागपूरमध्ये आल्यावर मग आपण खापरखेडा लिहू म्हणे, मग आपण काही ना काहीतरी प्रोग्राम बनवू म्हणे, 5 वाजेपर्यंत झालं तर मग जाऊ म्हणे. बट हा प्लॅन कसा एक प्रकारे शेड्यूल टाईप आहे. जस्ट लाईक बोर्ड मीटिंग आहे किंवा कुठेतरी मीटिंग आहे किंवा कुठेतरी शिफ्ट सुरू आहे किंवा काम सुरू आहे. वेल आपण एन्जॉयमेंटसाठी आलो आहे, आपण काम करण्यासाठी नाही आलो आहे, आपण एन्जॉयमेंटसाठी आलो आहे. आणि या एन्जॉयमेंटसाठी आपण 2 किंवा 3 घंटे देऊ आणि मग देन क्लोज करू, असं नाही झालं पाहिजे. मला वाटते आपण सगळेजण प्रॉपरली एन्जॉय केला पाहिजे. या एन्जॉयमेंटमध्ये आपला टाईम केव्हा जातो केव्हा नाही आपल्याला कळलं पण नाही पाहिजे. अशा प्रकारे एक प्रकार हा मोमेंट बनला पाहिजे आणि असं मला वाटत होतं. बट प्रतीक म्हणे रात्रीचा स्टे वगैरे नाही होत म्हणे, त्यामुळे मग आम्ही करू म्हणे दुपारचा प्रोग्राम वगैरे. तर स्टे वगैरे नाही आहे तर वेल जाऊ दे. वेल अल्कोहोल वगैरे इम्पॉर्टन्स नाही, इम्पॉर्टन्स आहे सगळेजण गॅदर होणं, सगळेजण गॅदर होऊन काही ना काही डिसाईड करणं. तर उद्या वगैरे प्रतीक वगैरे येऊन राहिला आहे आणि प्रतीक उद्या 11 वाजेपर्यंत येत आहे. सूरज पण रेडी आहे, मी पण रेडी आहे. तरीही नाही का मला नाही का हे सगळं नाही का थोडंसं डाऊट आहे का उद्या पॉसिबल होईल का नाही होईल आणि कसं होईल. कारण जोपर्यंत नाही का आपण सगळेजण चौघजण सोबत राहू, सोबत जण भेटू, तेव्हा नाही का फिजिकली जेवढं चांगल्याने बोलता येते तेवढं चांगल्याने सांगता येते. मोबाईलवर किंवा बोलण्यामध्ये टॉकिंगमध्ये इतकं चांगल्याने कन्व्हर्सेशन होत नाही आणि जे सांगायचं राहते ते प्रॉपरली होत नाही. कोणाला कन्व्हिन्स करायचं ते मोबाईलवर नाही करत. मला वाटते आपण जे काही होत आहे ते फिजिकॅलिटीमध्ये मी कसा काय एक्सप्लेन करू शकतो. जर हे चौघजण सोबत असते ना माझ्या समोर तर मी त्यांना बहुत चांगल्याने एक्सप्लेन करून सांगितलं असतं का राव आपण खेळासाठी गॅदर होत आहे. आणि ऑफकोर्स ते मानलेच असते राव. या वेल मी काऊन एवढा डेस्परेट होऊन आलो या सगळ्या गोष्टीसाठी, कारण मला वाटते हे मला लाईफमध्ये 4 मित्र नेहमी सोबत राहावं. म्हणजे वन मॅन टीम तर हे नेहमी सोबत राहणारच आहे. इव्हेंच्युअली याचे जे मॅनेजमेंटचं काम आहे, सगळ्यांना स्टिक ठेवण्याचं काम आहे, ते विशालचं आहे, सगळ्यांचं आहे, माझं पण आहे त्याच्यामध्ये काममध्ये. बट नाही का मी त्यांच्यासोबत हॅड इनफ टाइम स्पेंड केला आहे आणि मला वाटतं आता थोडंसं म्हणजे ते पण मित्र माझ्यासोबत राहावं, हे पण मित्र चौघजण कुठेतरी माझ्यासोबत राहावं, कुठेतरी टचमध्ये राहावं. आणि हेच असे एक दिवस असते टचमध्ये राहण्याचं. जसं जसं टाइम स्पेंड घेतला, हळूहळू वेळ गेला. 2 ते 3 महिने झाले, 2 ते 6 महिने, 6 महिन्याचे वर्ष झाले, 2 ते 4 वर्ष, 5 वर्ष झाले. तर मग कशी एक प्रकारे ते दोस्ती, एक प्रकारे जे रिलेशन बिटवीन देम आहे ते एक प्रकारे फेड होऊन जातात. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप पण हळूहळू फेड व्हायला लागतो आणि मग इन द एंड कोणी नंबर चेंज करून टाकतात तर कोणी काय चेंज करून टाकतात आणि मग कम्प्लिटली डिसअपिअर होऊन जाते. लाईफमध्ये कम्प्लिटली शटडाऊन तो पर्सन पूर्ण डिलीट होऊन जाते, फॉर्मॅट होऊन जाते, काही माहीत नाही त्याच्याबद्दल. मला असं नाही व्हायचं आहे, मला असं नाही करू द्यायचं आहे. मित्रांना मला ठेवायचंच आहे, बट कुठेतरी त्यांना टचमध्ये ठेवायचं आहे, त्यांना लूज नाही करायचं, त्यांना लॉस नाही करायचं आहे. आणि दॅट इज द थिंग, दॅट इज अ रिअल थिंग. आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आपण एक प्रकारे प्लॅन बनवत आहे, तर त्यामध्ये नाही का सगळेजण सामील व्हायला पाहिजे. बट तुषारचं वेल प्रत्येक जण डिफरंट असतात, प्रत्येक जण डिफरंट काइंड ऑफ थिंग्स असतात, प्रत्येक जण वेगवेगळे विचारसरणीचे असतात. त्यामुळे आपण एक प्रकारे बिकम बेटर वर्ल्ड बनवू शकतो, कारण प्रत्येकाची थिंकिंग वेगवेगळी असते. त्यामुळे तुषार कसा एक प्रकारे अजीब प्राणी आहे. अजीब प्राणी म्हणजे त्याला वाटते की
म्हणजे त्याच्या लाईफमध्ये म्हणजे मला ज्याप्रमाणे मी सिरियस आहे चौघा जणांशी, त्याप्रमाणे तुषार नाही आहे. प्रतीक वगैरे आहे, प्रतीक आहे. प्रतीकनी खूप सहन केलं. म्हणजे काय आहे की जेव्हा 12वी झाल्यानंतर तुझा सूरज गेला नागपूरला, तुषार गेला पुण्याला, मी होतो वर्धेला. बट मी कसं एवढा टचमध्ये नाही राहू. तर त्याच्यामध्ये नाही का म्हणजे पूर्ण फॅमिली आणि जे काही सराउंडिंग आहे ते त्यांनी या 4 जणांमध्ये गॅदर केलं होतं, या 4 जणांमध्ये. बट त्याच्यानंतर काय झालं की त्यांनी मग इंजिनिअरिंगकडे काम घेतला. मग माझे मित्र अलग झाले, त्याचे मित्र अलग झाले. मग हळूहळू त्यांनी भरपूर डिफरन्स येत घेतला आणि त्याच्यानंतर मग एक प्रकारे पॉज झाला मित्रामध्ये, एक प्रकारे स्टॉप आला कुठेतरी. आणि मग याच्यामध्येच तो विसरून गेला का हे 4 जण मित्र पण होते मला लाईफमध्ये, पण तो नेहमी टचमध्ये राहायचा. कुठे ना कुठेतरी फोन करायचा मधात मधात, व्हॉट्सअप करायचा, एखादी मेसेज टाकायचा. तर हा नेहमी कुठेतरी टच व्हायचा. सूरज एक प्रकारे कसं आहे, एकदम धनकेबाज काम आहे. त्याला हो म्हणजे हो, नाही म्हणजे नाही, असं म्हणजे असं, तसं म्हणजे तसं, बस. तर त्याचं कसं आहे, तो हे ना करत, त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे, तो मी हे नाही म्हणत. तर सूरजचं एक प्रकारे फ्री अँड फ्रँक आहे. आता त्याला म्हणलं प्रोग्राम करायचा आहे, ह्या आय एम रेडी या, आणि मग कोणी रेडी नाही तर उडाच्या बाला तो पण नाही रेडी. तर अशा प्रकारे होऊन जाते. सूरजबद्दल काही मॅटर नाही, कारण तो ज्याप्रमाणे व्यक्ती आहे आणि ज्याप्रमाणे त्याचा स्वभाव आहे, मी त्याच्याशी काफी फेमिलियर आहे त्या स्वभावासोबत. तर ही इज ग्रेट आणि ही इज नाईस. आणि तो पण जॉईनिंग होत आहे उद्या, तर दॅट विल बी ग्रेट. आणि मला पण अशा प्रकारे फिलिंग येऊन राहिली का उद्याचा प्लॅन कॅन्सल होऊ शकते. वेल, उद्याचा प्लॅन काय माहिती राव, काही सांगू शकत नाही. ऍक्च्युली मी हे सगळे नाही का कुठेतरी पाहिलं आहे या. म्हणजे जेव्हा मी नाही सांगू, एक मोमेंट आता कसं होता, हार्डली 3-4-5-15-20 मिनिटं अगोदर सूरजला फोन करून राहिलो, सांगून राहिलो का कॅन्सल होऊन राहिला प्लॅन. आणि जो एक्झॅक्ट मी जे पाहून राहिलो ना, मी बाल्कनीत उभा आहे, कानात फोन आहे, खालून एक माणसं चालला आहे ज्यांनी एक बन्यान घातली आहे निळ्या कलरची, बिलकुल सेम कुठेतरी मी ड्रीम मध्ये बघितलं होतं, बिलकुल सेम. आणि तो का म्हणणारा हे पण माहित होतं. तो म्हणे प्लॅन कॅन्सल करणार आहे, एक्झॅक्टली प्लॅन आणि सेम तसंच म्हणलं. तर मला वाटते माझं ड्रीम ट्रू नाही झालं पाहिजे, किंवा मला वाटते हे सगळेजण माझ्यासोबत कुठेतरी लिंकअप मध्ये राहायला पाहिजे. मला बस एवढंच वाटतं यार. आणि कुठेतरी लिंकअप होण्यासाठी कुठे ना कुठेतरी गॅदर होणं महत्वाचं आहे. आणि उद्या सगळेजण गॅदर होऊन आले, दॅट वॉज ग्रेट, दॅट वॉज रिअली नाईस. आपण एकमेकांना भेटून राहिलो आहे तर कोणत्या व्हिडिओसाठी नाही किंवा इंटरनेटसाठी नाही, ते कोणत्या कारणास्तव नाही, किंवा आपण एक प्रकारे मित्र आहे, एकमेकांना समजून घेतो आहे, याच्यासाठी आपण एकमेकांसोबत राहायला पाहिजे. कारण मला नाही का आता मित्राची परिभाषा, आता कोणी जर मला मित्राची डेफिनेशन जर विचारली ना, तर मला बहुत चांगल्याने इलॉबरेट करता येते. कारण मला माहित आहे का जेव्हा आपल्याला मित्र सोडून जातात किंवा आपण मित्रांना सोडून जातो, तर किती भयानक प्रॉब्लेम होतो यार तुमच्यावर. म्हणजे किती त्रास होतो यार. जे तुमच्या लाईफला कलरफुल बनवतात तेच कलर कुठेतरी फेड होऊन राहिले, तर मग तुमची लाईफ बिकम रिअली कलरलेस. या एवढ्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये मला म्हणायला बोलायला कोणीच नाही. मी इथे मनाचा मालिक आहे, बट मी इथे पढाई काऊन करत आहे? व्हाय मी इथे पढाई काऊन करत आहे? स्टुपिड टीव्ही काऊन बघत आहे? मी तर कधी असं नाही करत. मी तर टीव्हीच्या कधी समोर नाही बसत. मी तर आपला कम्प्युटर काढलं, लॅपटॉप काढला, मोबाईल काढलं, याच्यामध्ये बिझी राहत होतो. बट काय करावं, सिच्युएशन वाईज नाही का सगळेजण चेंज होतात. आणि जे असे म्हणतात की मी सिच्युएशन पाहून चेंज नाही होणार, त्यांच्यापाशी पण हाच पर्याय येऊन जातो आणि ते पण चेंज होऊन जातात आणि आपण काहीच करू शकत नाही. आपण काहीच करू शकत नाही. सिच्युएशन कशी असते का माणसाला पूर्ण चेंज करून टाकते. आपण याच्यामध्ये डिसिजन पण नाही घेऊ शकत आहे का आपल्याला का करायचं, आपल्याला राईट आहे का रॉंग आहे. तुमच्या लाईफमधून मित्र सोडून जातात तेव्हा बहुत चांगलं वाटते राव. आता मी जेव्हा
20 मेला जेव्हा मी वर्धेतून नागपूर निघालो तेव्हा मी कानात हेडफोन टाकले आणि आफ्टर मूवीचे गाणे ऐकत राहिलो आणि माझी लाईफ बिकम बेटर बनवण्यासाठी मी इथे नागपूरला आलो आहे. बट हे तर कम्प्लिटली उलट झालंय राव. माझी लाईफ बिकम बेटर वॉज देअर वर्धेला, नॉट हिअर. इथे मी जरी कमवायला लागलो आहे, जरी पढाई करत आहे, जरी मोठे ॲम्बिशन्स आहे माझ्या लाईफमध्ये आणि त्याला टार्गेट करण्यासाठी माझ्यापाशी कॉन्फिडन्स आणि तेवढी ताकद पण आहे. बट तुमच्यापाशी सॅक्रिफाईस करण्याची ताकद आहे का? तुमच्यापाशी त्याग करण्याची ताकद आहे का? जर तुमच्यापाशी हे सर्वात मोठी गोष्ट असेल ना तर यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. तुमच्या लाईफमध्ये मी आईला सोडू शकतो यार. मी कधी आईला फोन नाही करत आणि मला तिची आठवण पण नाही. प्लस वडिलांना किंवा रिलेटिव्हना वगैरे तेवढी काही आठवण येत नाही, कारण मला माहित आहे ना, जरी मी किती मोठा झालो, जरी मी किती दूर राहिलो माझ्या आईपासून, काही नाही, असंच कॅमेरा. उद्या यायला लागणार ना? हो उद्या एवढ्या पुढे होते का जायला लागणार? नाही होते, एवढं होते. काय असं फेकण्यात नाही गेलं? नाही ते वरण नका ना. आज तुम्ही वरण आणलं, वरण मी काही खाल्लंच नाही, त्यामुळे भाजी आता कमी जास्त होईल. नाही तुम्ही बरोबर म्हणे अगर कमी जात असेल पोळ्या तर नाही पोळ्यावर तुम्ही भात आणि वरण नका पाठवायचं फक्त. कारण मला नाही का फेकायला खूप त्रास. फेकायचं नाही, कसं ते अन्न. हो आणि मला पण फेकली नाही वाटत, त्यामुळे मी पूर्ण खाऊन टाकतो वगैरे. फक्त मी भात आणि वरण वगैरे नको आणायचं. पोळ्या आणि जास्त नाही पोळ्या वगैरे एवढं ठीक आहे. ठीक. उद्याचं मग कसं? उद्या हो उद्या बाहेर बरं ठीक आहे. तुम्ही चालले जाणार लागेल तर उद्या दुपारी वगैरे नका आणणार, कारण दुपारचं वगैरे नाही. अगर जमन तर पक्क नाही आहे. मी कॅन्सल केलं जाणं सकाळी. नाही जमलं नाही जाईल तर मग आणून का? तुमचं घर वगैरे कुठे? मी असं एक अण्णामोड नाही का? अण्णामोड मी उद्या मी दाखवून देईन. मला अण्णा उद्या यायला तुम्ही चौकीवर 9-10 वाजता. आता तुम्ही कुठे चालले? आता घरी चाललो. तर मी येऊ का सोबत? चला. म्हणजे तुमचं घर वगैरे पाहून घेतो, तेव्हा जर तुमचा उद्या जर जमत नसेल मग मी तिथे घर येऊन वगैरे. ठीक आहे ना. हा नाही मग उद्या नाही म्हणता. बरं ठीक आहे उद्या वगैरे. हा उद्या किती वाजता तुम्ही इथं येता का गेटवर? हो येतो. 9 वाजता 8 वाजता येऊन जाईल ना. येऊन जाईल ना. कोणत्या 500च्या का 200च्या? 210च्या. ठीक आहे. ड्युटी कुठे आहे तुमची? मी 210 मध्ये. पण उद्या तर सुट्टीच आहे. उद्या तर हो 210 म्हणजे मध्ये. असं कोणत्या कामानिमित्त उद्या? हो तर येऊन जाईल ना. हो येऊन जाईल. कसं तिथे आणून मग ड्युटी असली तर मग कुठे जात नाही. मग आपण सोमवारपासून मग शनिवारपर्यंत कुठे जात नाही. फक्त रविवार दिवस राहते ते कुठं मित्रासोबत राहिलं तेव्हा जायचं. कॅन्सल केलं. नाही राहू तसं नाही. उद्या दुपारचा डब्बा वगैरे सांगतोच मी, कारण उद्या दुपारी मी पण चाललोय कुठेतरी बाहेर. नाही तसं मग मला फोन करून सांग. हो तर मी फोन करून सांगतो. तर तसं लवकर सांगा. काय लवकर तरी किती वेळ म्हणता? ते स्वयंपाक आता म्हणजे 10 8-9. बरोबर. तुम्ही सकाळचा डब्बा वगैरे राहू द्या. सकाळी मी लगेच पाहून घेईल. ते चमरीमध्ये वगैरे तिथे खाऊन घेईल लगेच. सकाळचा डब्बा तसं नाही म्हणत मी. लागल तर फोन 9 वाजता फोन करून द्यायचा. काय नाही लागते. बरोबर ठीक आहे. 9 वाजता फोन. हो ठीक. पण उद्या संध्याकाळचा आणणार पण. ते तर संध्याकाळचा का? नाही हाय दुपारचा फोन करायचा. हो दुपारचं तर करतोच मी. नक्की करा. हो नक्की 9 वाजता. लाईफमध्ये जे काही मोमेंट असते आणि ते मोमेंट नाही का आपण मित्रांसोबत शेअर करतो आणि मित्र ज्याप्रमाणे तुमची लाईफ बिकम रिअली अमेझिंग बनवते, तेव्हा बहुत चांगलं वाटते राव. म्हणजे आपल्याला वाटते का कोणीतरी आपल्यापाशी एक पर्सन आहे जो आपल्याला समजून घेतो. कोणीतरी आपल्याकडे एक पर्सन आहे. आपण आपल्या लाईफमध्ये काही ना काही अर्न केलं आहे हे आपल्याला साबित होते जेव्हा आपल्यापाशी एक मित्र असतो. आणि जेव्हा आपल्यापाशी मित्र नसते ना तेव्हा आपल्याला काही कळत नाही. आपण डिसिजन घेऊ शकत नाही प्रॉपरली आणि एकटा राहतो. आणि म्हणतात ना जेव्हा नाही का खाली दिमाग काहीतरी एक मन आहे. म्हणजे डोकं खाली राहिलं ना तर अनेक प्रकारचे विचार येतात. कधी कधी चांगले, कधी कधी तर वाईट विचार येतात. वाईट विचाराचं एक प्रकारे वादळ डोक्यामध्ये येत असते आणि तेव्हा आपण काही विचारच करू शकत नाही का आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय समजून घ्यायचं आहे. राईट.
तर मला वाटते राव का मी माझ्या मित्रांना कधी सोडलं नाही पाहिजे आणि कुठेतरी त्यांना पकडून ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी हा मुवमेंट बनवला उद्याचा. कारण उद्या येईल सगळेजण आपण काही ना काही बोलू, कुठे ना कुठेतरी कनेक्ट राहू. दॅट इज द मोमेंट, दॅट्स द थिंग, दॅट इज द ग्रेट. आणि जर आपण या सगळ्या गोष्टी जर जाणून घेतल्या तर हेच एक खूप महत्वाचं रिझन बनते यार. तुमचंच एक लाईफचं तुम्ही तो दिवस जगल्यासारखं वाटते. मी आता होते 3 महिने झालाय सांगू, मी इथे खापरखेड्याहून 3 महिने झालोय आणि 3 महिन्यातून मला असा एक दिवस सांग का ज्यात एक दिवसामध्ये इथे नागपूरला एक दिवसामध्ये तो आठवला, तो बहुत मोमेंट बनला राव. कोणता दिवस आहे तो? जॉबचा पहिला दिवस या, जॉबचा दुसरा दिवस या. हे एक वंडरफुल मोमेंट असतात जे की माझ्या लाईफमध्ये वंडरफुल मोमेंट नाही. जॉबचा पहिला दिवस खूप बेकार होता, दुसरा दिवस त्याच्यापेक्षा बेकार होता. ते हे एक लक्षात आहे भाय, कारण तो जॉबचा पहिला दिवस आहे. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर मला असा कोणताच दिवस आठवत नाही. त्याच्यानंतर माझी लाईफ बिकम लाईक अ रोबोट. सकाळी उठणं, जॉबला जाणं, जॉबवरून संध्याकाळी येणं आणि नंतर मग नुसतं टाइमपास करणं. टाइमपास म्हणजे का, टीव्ही पाहणं, हे करणं झालं. हे माझ्या लाईफमध्ये टीव्ही पाहून जर माझ्या लाईफमध्ये कलरफुल बनवत असते तर राव मी केव्हाच हॅपी असतो राव. मी तर, मला तर मित्राची पण गरज नाही, मोबाईलची पण गरज नाही, व्हॉट्सअपची पण गरज नाही, कोणाचीच गरज नाही ना. जर माझा टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलनी मला काही सगळं काही होऊन राहिलाय तर मग मला कशाची गरज आहे. मला वाटते आपण मित्रांना कधी सोडलं नाही पाहिजे. कारण दिस इज रिअली ग्रेट थिंग, अमेझिंग थिंग, ऑसम थिंग अँड यू डोंट हॅव टू बी लूज दॅम. कारण आपण आपल्या वेवर चालला जातो, आपण आपल्या डेस्टिनीला क्रॅक आउट करण्यासाठी चालला जातो, आपण आपल्या टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी चालला जातो. बट कुठे ना कुठेतरी आपण तुटून राहतो राव. आपला कॉन्फिडन्स खूप काही बिल्डअप असते मोठ्या मोठ्या टार्गेट्सला अचीव्ह करण्यासाठी. आपला कॉन्फिडन्स, आपले ताकद, आपली सपोर्ट खूप स्ट्रॉंग असते राव. आपल्याला वाटते का हे टार्गेट आहे, आपण त्याला अचीव्ह करतोच आणि डेस्टिनी पण आपल्याला तेच करण्यासाठी नेहमी हे करत असते. बट मनातून कुठेतरी तुटून राहतो यार, मनातून कुठेतरी आपण तुटून राहतो का राव मी एवढं सारं टार्गेट तर अचीव्ह केलं राव. बट ह्या टार्गेट अचीव्ह करण्यासाठी जे काही सप्लाय आहे, जे मी देत होतो एकमेकांना, किंवा जरी मी 10 रुपये, 20 रुपये किंवा 100 रुपये जरी मला भेटले तर ते मी कसं जितूभाऊच्या बंडीवर 20 रुपयाचा जर आमलेट जरी खाल्ला मित्रांसोबत तर इट विल बी फील्स रिअली ग्रेट टू मी. बहुत ऑसम फील होतं ते. आणि तो 20 रुपयाचा आमलेट मला 700 रुपयाच्या पिझ्झामध्ये तो मोमेंट नाही देऊ शकत आहे. बिलकुल नाही, बिलकुलच नाही. आणि कसं आहे, आपण या मला वाटतं आपण त्यांना नाही विसरलं पाहिजे. This is it. This is the end. This is the My Artifact episode number. Episode 9. Sorry, it's thinking. I'm thinking about party. Thank you.